हॅलो अँड वेलकम टू माय ऑगस्ट फेवरेट्स व्हिडिओ. सो मी ऑगस्टमध्ये भरपूर प्रोडक्ट्स असे रँडमली परचेस केले होते, कारण की मी भरपूर दिवस काहीच शॉपिंग केली नव्हती, असं स्किन केअर या फिर मेकअप प्रोडक्ट्स वगैरे काही नाही. सो मी ते 1 मंथ यूज केले आहेत अँड नाव आय नो की माझे कोणते फेवरेट्स आहेत आणि कोणते नाही. सो जे पण माझे फेवरेट आहेत आणि मी यूज केले आहेत अँड इट ॲक्च्युली वर्क्स, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सो लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. फर्स्ट प्रोडक्ट इज दिस मेकअप ब्रश अँड हे काहीच स्पॉन्सर नाही आहे. माझ्याकडे मार्सचं स्पॉन्सरशिप आलं होतं बट त्याच्यामध्ये हे नव्हतं. हे मी परचेस केलं होतं ॲमेझॉनवरनं. दिस इज फॉर समथिंग 800 रुपीज. अँड हे का फेवरेट आहे मी तुम्हाला सांगते. एकतर पहिली बात मी तुम्हाला क्लिअर करते की मेकअप ब्रशेस मी हे आत्ता यूज केले. तुम्ही बघून असे टेम्प्ट होऊ नका, बिकॉज जर गरज असेल तरच घ्या. कारण मी आत्तापर्यंत मी हातानेच काम चालवत होती. माझ्याकडे एक प्रोडक्ट होता मार्सचा ब्रश, जो ना असा 2 in 1 होता. वरती पावडर ब्रशचा हे होतं, म्हणजे असंवालं मला माहिती नाही काय बोलतात, असंवाला टेक्स्चर होतं आणि त्याच्याने असं ओपन व्हायचं आणि आतमध्ये आय शॅडोचं हे होतं आणि मागच्या साईडला पावडरवालं हे होतं. सो दॅट वॉज 4 in 1. तर मी इथे कुठेतरी पॉपअप करेन. ते खूप छान होतं बट लग्नाच्या घाई गडबडीत ना ते तुटलं. सो मी विचार केला की ते खूप छान चालत होतं, मला आवडत होतं. बट आत्ता मला काहीतरी असं हवं होतं ज्याच्यात अजून व्हरायटीज असतील आणि मी परचेस केलं बिकॉज आता व्हिडिओ वगैरे बनवायला ते जरा चांगलं दिसलं पाहिजे. मी हाताने असे सारखी नाही दाखवू शकत, राईट. तर मग मी हे परचेस केलं अँड ह्याच्यामध्ये ना फक्त ब्रशेस तुम्हाला मिळतील फॉर अराउंड 700. मी लिंक ॲड करेन डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही तिथे चेक करा प्राइजेस अँड ऑल. बट मी तुम्हाला असं बोलतात ना क्लोज टू प्राईस सांगते की मी कोणत्या रेटमध्ये घेतलं. तर मी हे एक्झॅक्ट रेट सांगायला गेले तर 836 रुपीजला घेतलं आहे. तर जर तुम्ही विथ कवर घेणार असाल तर तुम्हाला 800ला मिळेल अँड ओनली ब्रशेस 700. सो आय थॉट की हे बरं पडतं. तसं पण मेकअप ब्रशेसनं क्लीन ठेवणं इज इम्पॉर्टंट. इथं क्वालिटी इज व्हेरी नाईस, म्हणजे असं ब्लेंड वगैरे खूप छान होतं, पावडर वगैरे. आणि ह्याच्यामध्ये टोटल 8 ब्रशेस आहेत. हे आहे असं अँड हा तर मी यूज पण नाही केला अजून. आणि मला या ब्रशेसचं काय आवडलं माहिती आहे, ब्रश तर आहे, सगळ्या ब्रशच्या मागे ना हे कशासाठी यूज होतं ते लिहिलं आहे. सो दिस इज फॉर फाउंडेशन ब्रश. सो माझ्यासारखे जे मेकअप बिगनर्स आहेत किंवा ज्यांना जरा पण येत नाही त्यांच्यासाठी इट इज गुड. सगळ्या ब्रशेसवरती लिहिलं आहे दिस इज पावडर ब्रश. तर हे असं सगळ्या ब्रशेसवरती लिहिलं आहे कोणता काय कशासाठी यूज करायचं आहे. सो मला हे आवडलं अँड हे एस्थेटिक पण दिसतं, असं ठेवलं काढलं यूज केलं. सो प्रोडक्ट 2 इज दिस लिप बाम. तर मी भरपूर मी ना आधी लनेशचं यूज करत होती आणि ते लिप बाम ना थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. इट वर्क्स, हा छान आहे. नेक्स्ट डे तुमची डेड स्किन जरा पण नसते. बट त्याच्यानंतर मी एक मेडिकल म्हणजे ड्रग स्टोअर प्रोडक्ट यूज करत होती, विटॅमिन ईवाले, त्याच्याने पिगमेंटेशन जाते. सो ते मी आत्ता पण यूज करते रात्रीसाठी, पण डेसाठी मला हवं होतं. सो मी इंस्टाग्रामवरती हे डीएम ब्युटी म्हणून एक आहे, तर ह्याची शेड आहे रॉडोनाईट असं काहीतरी आहे. मी लिंक टाकेन. हे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, 800ला. मला एक्सपेन्सिव्ह वाटतं बिकॉज लिप बामसाठी. ते पण मी ना असे प्रोडक्ट आय डोंट नो किती आहे, मी फुल ओपन नाही केलं, खूप डेलिकेट आहे. बट हे प्रीमियम दिसतं. मी तुम्हाला याचा शेड दाखवते. मला हे आवडलं. लाईक हे लिप ग्लॉससारखं आहे, लिप बामसारखं पण यूज करू शकतात. लिप्स मॉइश्चराइज्ड राहतात. टेक्स्चर आवडलं, जास्त जेली टाईप आहे, असं स्टिकी नाही वाटत. अँड मला ह्याचं कलर पण खूप आवडलं. एकदम असं मी आता लिप्सला फक्त थोडंसं हे लावलेलं लिप लायनर, त्याच्यावरती आता हे. सो कॅमेरामध्ये ना सनलाईटमध्ये थोडं पिंकिश वाटतं आहे. बट एक मिनिट, मी असा कलर आहे. मी तुम्हाला कलरच नाही दाखवलं. आणि असे मी एकच स्ट्रोक लावलं आहे, 2-3 लावला ना की असा कलर येतो. सो मला हे खूप आवडलं. ते एक स्टिकी वगैरे नाही आहे, सो इट्स व्हेरी हँडी, म्हणजे असं मी माझ्या पर्समध्येच वगैरे ठेवून देते. तर दिस वॉज माय सेकंड. थर्ड इज दिस बेला विटा ग्रो ब्राव लिप ऑइल. सॉरी, मी ब्राव बोलते आणि लिप ऑइल पण बोलते.
हे लॅशेस अँड आयब्रोजचं ऑइल आहे. तर हे मी आधी पण परचेस केलं होतं. मध्यंतरी मी काहीतरी वेगळा ब्रँड यूज करत होती, बट मला ना त्याचं पॅकेजिंग नाही आवडलं. प्रोडक्ट मला माहिती नाही की हे सगळं वर्क करतं की नाही, बट माझे थोडेसे थिन लॅशेस चांगले आहेत, आयब्रोज थोडे थिन आहे. तर मी हे यूज करते. ह्याच्यामध्ये आहे आल्मंड ऑइल, थांबा, मला 12 एसेन्शियल ऑइल्स. मला ह्याचं डिटेल नाही माहिती, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघा, पण मला एवढं माहिती आहे की ह्याच्यामध्ये कॅस्टर ऑइल वगैरे आहे. सो त्याच्यासाठी मी हे यूज केलं. लॅशेससाठी ह्याचं मेन मोटिव्ह यूज होतं म्हणजे ग्रोथ होते की नाही ते मी अजून नोटीस नाही केलं आहे एवढं, बट आपण डेली मस्कारा यूज करतो, लॅशेसना काही प्रोडक्ट वगैरे यूज करतो, लॅशेसला मस्कारा यूज करतो आणि आयब्रोसाठी असे पेन्सिल वगैरे यूज करतो, तर ते केमिकल आहे ऑब्व्हियसली. सो रात्री कधी कधी ना त्याचे प्रोडक्ट्स राहून जातात आपल्या आयब्रोमध्ये, मस्कारामध्ये, कधी आपण स्मच प्रूफ किंवा वॉटरप्रूफ वगैरे अप्लाय केलं तर. सो ते क्लीन व्हायला, एकदम थरली क्लीन व्हायला हे खूप युजफुल वाटतं. हे ऑइल खूप युजफुल वाटतं मला, बिकॉज सकाळी हे जस्ट रात्री असं लावून झोपून जायचं, सकाळी पुसलं ना की मला दिसतं की थोडंफार प्रोडक्ट असतो जो निघून जातो तो ऑइलमुळे. अँड प्लस मास्कारा वगैरे सगळे असं ना ड्राय करतात लॅशेसला. सो हे थोडं मॉइश्चराईज राहतं आणि मी आता म्हणून मुद्दामून मस्कारा नाही यूज केला, तुम्हाला दिसेल. मला लॅशेसमध्ये तर थोडा फरक कळतो असे आहेत, पण माझे नॅचरली लांब आहेत, सो आय डोंट नो. आयब्रो माझे कमी नाही झालेत, म्हणजे मी एवढं आयब्रो प्रोडक्ट्स यूज करते तर ते जसे आहेत तसे आहेत, कमी नाही झालेत. सो मला हे आवडतं. आणि हां, मी एक नोटीस केले की ग्रोथ होते, म्हणजे कसं सांगू तुम्हाला, असे एकदम आता माझे वॉल्यूम चेंज नाही होत, पण हेअर ग्रोथ होते, असे वरती वरती आयब्रो आलेले दिसतात तसे फटाफट होते हे ऑइलने. सो तेव्हा ते भरलेले वाटतात, पण अशी ग्रोथ नाही होत, लाईक जसे व्हॉल्यूम नाही वाढत. तुम्हाला कळेल मी काय बोलते, मी जास्त डिटेलमध्ये नाही जात. सो हे ते ऑइल आहे, याची पॅकेजिंग वगैरे छान एकदम स्टर्डी आहे आणि जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे. सगळी प्राईस मी टाकेन, इट इज समथिंग अराउंड 200. नेक्स्ट प्रोडक्ट इज दिस कोजीविट, आय डोंट नो काय प्रनाऊन्स करतात, कोजीविट क्रीम. तर ही मी खूप आधी परचेस केली होती, बट आता रिसेंटली मी गावी गेलेली तर तेव्हा असं दिसण्यासारखा टॅन झाला होता. तर तेव्हा मी ना 4-5 दिवस ही रात्री क्रीम यूज केली. मला ह्याच्याने काही पिंपल्स वगैरे आले नाही आणि मी नोटीस केलं की टॅन थोडा कमी झाला. म्हणजे आता मी फेसला काही लावलं नाही, काही टॅन नाही आहे, नाही तर मी खूप थोडीशी अशी काळी झाली होती. तर हे प्रोडक्ट आहे आणि हे पण मी मेडिकलमधनं घेतलेलं, 300चं आहे. तेव्हा थोडंसं मला हे ड्रगस्टोर म्हणून थोडं एक्सपेन्सिव्ह वाटलेलं, बट हे काम करतं ह्याच्याने. म्हणजे हे लावलं की मी मॉइश्चरायझर नव्हती लावत, बिकॉज हे ना असं थोडं माहिती आहे कोणती क्रीम लावलं की थोडं पाणीसारखं असं घामासारखं येतं, तसं होतं. सो हे हेवी क्रीम आहे, तर मी रात्री लावून झोपायची. तुम्ही जर ही परचेस केली तर प्लीज हे करा पॅच टेस्ट, कारण की सगळ्या लोकांची स्किन वेगळी असते. सो ते करा नक्की, आणि मला हे टॅन रिमूव्हलसाठी खूप यूजफुल वाटलं. नेक्स्ट हे आहे ब्लंटचं हेअर प्रोटेक्टिंग स्प्रे. तर मी सिरम वगैरे काही यूज करत नाही फिलहाल केसांसाठी, बट मला सिरमची लवकरच गरज लागणार आहे, बिकॉज हे एक पॅराडाईज म्हणून हेअर ब्रँड आहे, ते लोक मला कलर सेंड करत आहेत इंस्टाग्रामसाठी. सो मी विचार केला की मी यूट्यूब व्हिडिओ पण बनवेन त्याच्यासाठी. आय एम गोइंग टू कलर माय हेअर. तर माहिती नाही कसं होईल, डिझास्टर होईल. मी खूप बिकॉज खूप टाईमनंतर असे एवढे छान वाढलेत केस. तर आणि ब्लॅक आहेत माझे केस पूर्ण, खाली थोडासा कलर आहे बिकॉज आधी मी केलेला. तर मला भीती वाटते, पण मी तरी करणार आहे. तो टिंट आहे, म्हणजे ब्लीच वगैरे काही नाही आहे, पण असं बोलतं ना, टिंट असू दे किंवा काही असू दे, केस ड्राय तर होणारच आहे, त्याचं मी माइंडसेट बनवलं आहे. पण मला खूप असं आतून मला हवं आहे की थोडे केस चेंज करूया. मग डायरेक्टली कलर करायच्या ऐवजी आय थॉट की मी टिंटसाठी जाईल. सो तो कलर ना असा 1-2 महिना टिकतो असं ते क्लेम करतात. आता बघू कसं, मी त्या प्रोडक्टचं का बोलते. सो मी हे बाय केलं होतं, कारण की आता कधी शूट वगैरे करायचं असेल तर थोडं फ्लिक्स माझे ना हे बघा असे हे होतात, तर मग त्याला स्ट्रेट करायला मी कारण की हे केस म्हणजे जास्त नाजूक आहेत, पातळ आहेत, तर मग हे लगेच डॅमेज होणार हीटने, म्हणून मी हा स्प्रे घेतला. आणि हा खरंच खूप छान आहे. म्हणजे मी हे लावते आणि मग स्ट्रेटनिंग करते ना, मग ते
जास्त हे नाही होत, डॅमेज स्प्लिटेन्स वगैरे होत नाही. मी तुम्हाला टेस्ट दाखवते. हा इयरबड आहे, एका साईडला मी काहीच नाही मारत आणि एका साईडला मी हा स्प्रे मारते. झंझट होतं आहे आणि हा मी व्हिडिओ कट नाही करणार आहे, ठीक आहे. सो आपण ट्राय करूया. हा वाला साईड आहे स्प्रेवाला आणि हा विदाउट स्प्रे. हा ना, हो. तर पहिले यूज करूया विदाउट स्प्रेवाला. आणि मम्मा दिसतं मी एवढ्या क्लोज गेली आहे, टच करते मी. सी, फरक कळतोय. हवं तर मी अजून एकदा ट्राय करते. आणि हे मी आल्यानंतर चेक केलेलं. सो आणि ना हे यूज केल्यानंतर जेव्हा आपण स्ट्रेटनर यूज करतो ना, केस एवढे गरम नाही वाटत. नाही तर मग ते जेव्हा आपण स्ट्रेटनर फिरवतो चटका आपल्याला कधी कधी हाताला बसतो केसांनी, तर ते ह्याच्याने होत नाही. सो हे काहीच स्पॉन्सर्ड नाही आहे गाईज. हे मी माझं एक्सपेरिमेंट दाखवते तुम्हाला. हे बघा, मी आगीत टाकलं आहे, स्टील ह्याला काही नाही झालं आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही जर तुम्ही हेअर स्ट्रेटनिंग और कर्लिंग खूप जास्त करत असाल तर हे बाय करा. दिस इज अ गुड प्रोडक्ट. लास्ट प्रोडक्ट इज दिस ब्राव किट. ह्याच्यावरती मी रीलसुद्धा शॉर्ट्ससुद्धा बनवले आहेत. हे मला का आवडलं, एकतर हे पिगमेंटेड आहे. एवढं पिगमेंटेड नाही की एका स्ट्रोकमध्ये एकदम काजळ लावल्यासारखं वाटेल आयब्रोला. हा ब्राऊन कलर मी हे दोन्ही यूज करते. हे मी नाही यूज केलं. हा ना जेल आहे. तर जेल आजकाल माहिती आहे ते असे आयब्रोज असे एकदम वर करायचे असेल तर यूज करतात. तर त्याच्यासाठी सेपरेट प्रोडक्ट यूज करायला नको. हे मला वाटलेलं आधी की व्हाईट कलर असेल म्हणून मी असं सहज बाय केलं, पण आल्यानंतर बघते तर हे जेल आहे. अँड ह्याच्याने ना असे फोम राहतात, दिसतंय एकदम असे फोम, हलत नाहीत, एकदम असे एकदम क्लीन वाटतात. तर मला हे आवडलं जेल. सो दिस इज अनदर प्रोडक्ट, लास्ट प्रोडक्ट खरं तर हे पण जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे. मी लिंक टाकेन. ह्याच्या आधी मी इनसाईट कॉस्मेटिक्सचं यूज करत होती, बट त्याचं ना पॅकेजिंग फुल गेलेलं. म्हणजे 10-15 दिवसातच हे तुटलं, मग हळूहळू हे प्लॅस्टिक तुटलं. आणि हे प्रोडक्ट असं आहे ना की हे आपल्याला आरामात 7-8 महिने पुरेल. तर मग पॅकेजिंग स्टडी असलेलं इम्पॉर्टंट आहे. तर आता हे पडलं आहे वगैरे, 1 मंथच्या वर होऊन गेलं आहे आणि हे स्टील खूप चांगलं आहे. सो मला हे आवडलं. ते पण प्रोडक्ट चांगलं होतं, पण ह्याच्यामध्ये जेल वगैरे पण आहे. फक्त त्याचं मला पॅकेजिंगचा थोडा इश्यू वाटला. सो या, दॅट वॉज ऑल फॉर टुडे. मला नाही माहिती हा व्हिडिओ किती मोठा झाला असेल किंवा काय. तर परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.